नुकताच एक निर्णय आला ती म्हणजे ही समितीच रद्द करा. निर्णय आला म्हणजे तसा निर्णय नाही, पण राज्यभाषा सल्लागार समितीनं हा एकमुखी ठराव केला. या सगळ्या सध्याच्या स्थितीमध्ये त्रिभाषा सूत्र असेल किंवा या जाधव समितीच्या अनुषंगानं काय नेमकं आता होऊ शकतं असं वाटतं पुढच्या काळात? कारण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयावरनं आपल्याला माहिती आहे अनेक मोठ्या नेत्यांची सुद्धा मतांतरं आपण बघितली. पण मग आता शालेय शिक्षण मंत्री म्हणून काय नेमकी पुढची पावलं आहेत? मुख्यमंत्र्यांसोबत काय नेमकं या संदर्भातलं बोलणं झालं? आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यानुसार भविष्याच्या शिक्षणाचा वेध घेत असताना आपल्या राज्याचे विद्यार्थी पाठीमागे राहू नयेत. भविष्यामध्ये जी काही गुणांकन पद्धती येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून त्रिभाषा या संदर्भामध्ये जे काही विचार विनिमय यापूर्वीच्या काळात झालेले होते, मी परत त्या विषयामध्ये जाऊ इच्छित नाही. पाठीमागच्या काळामध्ये त्याचा सर्व घटनाक्रम म्हणजे मागच्या 4-5 वर्षातला घटनाक्रम मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या समोर आम्ही ठेवलेला आहे. परंतु त्यानंतर जे काही या संदर्भातल्या क्रिया प्रतिक्रिया झाल्या त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी या संदर्भामध्ये डॉक्टर जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही जसं म्हटले की या समितीला विरोध, लोकशाही प्रक्रियेमध्ये या सर्व गोष्टी चालत असतात. ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु डॉक्टर जाधव आपल्या सर्वांना, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे, अतिशय वरिष्ठ विचारवंत आहेत. अनेक क्षेत्रांचा, शिक्षण क्षेत्राचा त्यांना मोठा अनुभव आहे. देश पातळीवर त्यांनी आपल्या देशाची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून अगदी राज्यव्यापी अनेकांशी संवाद साधून ते जे काही अहवाल येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते जे काही देतील, राज्य शासनाकडे तो अहवाल येईल. त्या अहवालाची नोंद त्या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळ घेईल आणि मग नंतर पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवली जाईल. ठीक आहे. खरं तर भुसेसाहेब खूप सारे प्रश्न आहेत, पण वेळेची मर्यादा सुद्धा आहे आपल्याला आणि त्यामुळे मी थोडंसं आवर्त घेतो. पण आपल्या हस्ते अनेक